वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज सकाळी उठल्यानंतर वातावरण इतकं छान होतं. तर मग पटकन फ्रेश होऊन दिवाबत्ती वगैरे केली. वातावरण असं वाटत होतं की खूप पाऊस येईल, अंधार पडला होता, पण पाऊस तर काय आला नाही. पण तसं असं वातावरण दिवस उजळत गेला तसं तसं ना खूप गरम व्हायला लागलं होतं. कारण की हवा नाही, ऊन नाही, काही नाही, असं दमटसारखं वातावरण होतं. आणि मी आज वडापाव करायचं ठरवलं होतं, कारण की संडे पण होता आणि काहीतरी स्पेशल पाहिजे म्हणून वडापाव करायचं ठरवलं होतं. बटाटे शिजवून घेतले होते आणि त्यांना कामाला लावलं होतं मी बटाटे सोलून द्यायसाठी. कारण की उशीर झाला होता, 10 वाजले होते आणि भूक पण लागते मुलांना. मग ते खूपच आपल्यावर मागे झालं का म्हणून लागतात ना, त्यासाठी मग त्यांना पण लावलं कामाला की बटाटे द्या सोलून. भाजी आणून ठेवली होती त्यांनी सकाळीच, फ्रेश भाजी, असं शेवगा वगैरे आणला होता आणि ते धुवायचं होतं म्हणून ते असंच वर काढून ठेवलं. आणि त्याच्यानंतर ना वडे करून घेतले अगोदर. आणि असं असतं ना की काहीतरी असं स्पेशल बनवलं तर गरमच पाहिजे असतं मुलांना, म्हणून पटकन झालं ना तर पटकन द्यावं लागतं लगेचच. म्हणजे गरम गरमच खायचं असतं, असं असतं. आणि बाहेरून आणायचं म्हटलं ना तर मग थंड पण चालून जातं, पण घरी काही बनत असलं ना तर मग गरमच पाहिजे, असं आहे. आणि तिथंच माझं डिस्कस असं चाललं होतं, कारण की ते म्हणत होते पटकन जसे होतील ना तसे आम्हाला दे म्हणून लगेचच. मग तसं मी म्हटलं चालेल, काय घरातल्यांना काय घरच्यांसाठीच बनवतो आहे तर मग द्यायला काय प्रॉब्लेम आहे ना. म्हणून मग मी असं चमचा घेऊन ना एक एक छान असे गोळे बनवून सर असे चमच्याने टाकले, कारण की हात वगैरे ते भरतात ना, मग ते चमच्याला लागतं, मग तेच इकडे तिकडे लावायचे, ते काही मला पटत नाही. मग असं मी चमच्याने टाकते, त्याने छान असे गोल गोळे तयार होतात. आणि छोटेच बनवते, कारण की पोरांना ना मोठे बनवले की खाता येत नाही, म्हणून छोटेसेच बनवले आणि खूप छान झाले होते, टेस्टी झाले होते. तर आणि जसं जसं म्हणजे वातावरण छान, सकाळी छान वाटलं, पण नंतर ना खूप गरम व्हायला लागलं. अक्षरशः ना अंघोळ करून काहीच फायदा नाही, सगळं घामाने भिजल्यासारखं झालं. आणि झाल्यानंतर ना पटकन त्यांना आणि मुलांना दिलं मी खायला, कारण की मी नंतर खाऊन घेईल म्हटलं, पहिले तुम्ही लोक खाऊन घ्या. आणि त्याच्यानंतर हे जे माझं काम आहे ह्याला मला पाऊण तास तर लागतो, झाडून वगैरे घेऊन पूर्ण झाडांना पाणी टाकायला. आणि हा तर ना खूपच मस्ती करत असतो सारखाच, आणि सारखं माझ्या मागे मागेच असतो. आणि मग ना झाडांना पाणी टाकलं, बघितलं कुठल्या झाडाचं कसं काय ब्रांचेस आहेत का नाही नवीन असं. आणि मोगरा ना खूपच छान ग्रो करतो आहे माझा. आणि त्याच्यानंतर ना इथं म्हणजे जितकं छान बनवलं ना तितका पसारा पण होतो आणि भांडे पण पडतात. आणि इथं तिथं ना तेलाचे हे पण उडतात. मग थोडंसं गॅसवरून आणि साईड आपले जे टाईल्स असते ना त्याच्यावरून पण हात फिरवून घेतला, पटकन भांडे घासून घेतले. कारण की मला ना सगळं करता करता 12 वाजले होते आणि मला स्वयंपाक पण करायचा होता. स्वयंपाक आज थोडासाच होता, कारण की नाश्ता असा थोडासा हेवी झाला होता, त्याच्यामुळे ना स्वयंपाक मी आज ना सांबार आणि भातच करणारे असं ठरवलं होतं. म्हणून माझं सगळं निवांत चाललं होतं. आणि इकडे शेवगा सकाळी आणला होता ना, एकदम कवळा होता, छान होता. आणि इथे सांबार करायला घेतलं. दादू खूपच त्रास देत होता, म्हणून ना मला काही पूर्ण असं तुमच्याबरोबर शेअर करता नाही आलं, पण सांबार बघा इतकं छान झालं होतं. आणि नंतर ना व्हिडिओची ना एंड मी असं छानशा एका दिव्यावरून करते. बाय.